मी सध्या बुलढाणा जिल्ह्यातल्या केळवद इथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे. जवळपास 1.5 महिना झालाय आणि जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला का, पुस्तके मिळालीत का आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना शूज मिळालेत का, हे रिॲलिटी चेक करण्यासाठी आलोय. चला तर जिल्हा परिषदेची ही केळवद इथली शाळा आहे. जे क्लासच्या बाहेर चित्र तुम्हाला दिसतंय, विद्यार्थ्यांचे चप्पल, मुलींचे सँडल, विद्यार्थ्यांचे शूज किंवा विद्यार्थ्यांचे सँडल, याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं की शाळेतल्या विद्यार्थ्यांना शूज मिळालेत का. तर याचं उत्तर असेल विद्यार्थ्यांना अद्यापही 1.5 महिना उलटून गेला, शूज मिळाला नसल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी दिसतं आहे. 1.5 महिन्यानंतरही जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षण विभागाकडनं या विद्यार्थ्यांना शूज मिळाले नाहीत. मात्र गणवेश जे आहेत ते विद्यार्थ्यांना मिळालं असल्याचं दिसतंय. पाठ्यपुस्तकं जी आहेत ती सुद्धा, जी मोफत योजना आहे शासनाची, ते सुद्धा मिळालं दिसते. मात्र विद्यार्थ्यांना शूज अद्याप मिळाला नाही. 1.5 महिना उलटलाय. आता 2 दिवसावरती 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन येऊन ठेपलाय आणि विद्यार्थी जे आहेत ते शूज विनाच स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहेत. आणि जे रेग्युलर विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्यांना सुद्धा या ठिकाणी शूज नाहीत. अनवाणी म्हणजे त्यांच्याकडे जे घरी सँडल असेल, रंगीबेरंगी कुठले एखादा शूज असेल, ते घालूनच विद्यार्थी जे आहेत ते आपल्या शाळेमध्ये प्रवेश करतात, शिक्षण घेतात. मात्र शासनाची जी योजना आहे ती योजना या विद्यार्थ्यापर्यंत अद्याप पोहोचली नसल्याचं या रिॲलिटी चेक करून आपल्याला दिसतंय. रंगीबेरंगी सँडल, चप्पल, शूज जे ते घालून विद्यार्थी या ठिकाणी येतात. या शाळेतील हे गरीब विद्यार्थी आहेत जे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतात. मात्र शासन जे ते कोट्यवधी रुपये या विद्यार्थ्यांसाठी खर्च करते आणि त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचत नाहीये, म्हणजे वरतूनच पैसे नाही आहेत, अशा प्रकारचा सूर जो आहे तो इथल्या जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडनं केला जातोय. आणि आता 2 दिवसावरती जो स्वातंत्र्य दिन येऊन ठेपलाय तो शूज विनाच या ठिकाणी विद्यार्थी साजरा करणार असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.